निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। इथून काही अंतर चालत गेलं की गोपीचंदचं राज्य येतं। म्हणजे जालिंदरनाथांची भेट लवकरच होईल। व्हावी ही सदिच्छा। असं असेल तर आपण थांबायला नकोच। खरं आहे गोरक्ष, आपल्या हातात वेळ फार कमी आहे। गुरुवर, आपण राज्याच्या खूप जवळ आहोत। या क्षणी जरी काही घडलं तरी आपण पोचणारच आहोत। तू माझे सांत्वन करतो आहेस गोरक्ष। प्रत्यक्षात तो काय संकटात आहे याची तुला कल्पना नाही। तुम्ही दोघांनी डोळे बंद करा, कळेल तुम्हाला। गुरुवर, तुम्ही काळजीत का आहात ते मला आता समजलं। गोपीचंदला कल्पनाच नाही जालिंदरनाथ कोण आहेत ते। माते, गोपीचंद, तू ह्यावेळी इथे? हो। खरं तर आज तुला मी पाहिलं आणि एक सांगायचं होतं ते राहून गेलं। आता सांग। तुला पाहिलं आणि मला तुझ्या पिताश्रींची आठवण झाली। तेच रूप, तीच ठेवण। तुला त्यांची आठवण येते? आश्चर्य आहे। म्हणजे येऊ शकत नाही? तुला काही विचारायचे आहे का? आधी तू सांग। मला काय वाटतं, तुझे पिताश्री काळाच्या पडद्याआड गेले। उद्या मीही जाईल, परंतु तू जाऊ नयेस। असं कसं होईल? असं होऊ शकतं। श्री जालिंदरनाथ हे दिव्य पुरुष आहेत, असं समज परमेश्वर आहेत। तू त्यांचे आशीर्वाद घेऊन अमर व्हावंस असं मला वाटतं। विचार करून सांगतो। तू काहीतरी विचारणार होतास ना? आई आणि जालिंदरनाथ यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमाचं नातं आहे। नाही, येतो मी।
सदू 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 आता आपण काय करायचा हा मोठा प्रश्न आहे रे. काय करायचं म्हणजे आता महाराजांच्या आईच राजवाड्याच्या बाहेर जाताना दिसल्या तर हे महाराजांना कसं सांगायचं? आता आपल्याला कुठं माहित होतं की राजवाड्यात एक गुप्त मार्ग आहे म्हणून. प्रधानजी प्रधानजी असून तुम्हाला माहित नाही? अरे खरंच तुझी शपथ घेऊन सांगतो मला काहीच माहित नव्हतं. माझी खोटी शपथ घेऊ नका नाहीतर मी मारायचो. सदू तर महाराज काय निर्णय घेतात ते महत्वाचं. प्रधानजी मी काय म्हणतो शिक्षा कोणाला होईल जालिंदरनाथांना की राजाच्या आईला? अरे हळू बोल काही त्या गोष्टी बोलू नको. भिंतीलाही कान असतात. का नसतात? असतात असतात. आणि हो आता तू कोणाला स्वतःहून काही सांगायला जाऊ नको. आता आता मी कशाला कोणाला काही सांगायला जाऊ? प्रधानजी पण लोमावती देवीने काही विचारलं तर त्यांना काय सांगू? अशा वेळी मला बोलव, समजलं? नवीन कानावर आलं का तुमच्या? काय? आई आपल्या स्वामींना जालिंदरनाथांकडून दीक्षा घ्यायला सांगतायत. मग उत्तमच आहे की ते. हो पण दीक्षा घेतल्यावर भगवी वस्त्र घालून ते निघून गेले तर राज्याचं कसं होणार? तुम्ही म्हणता आहात तेही बरोबर आहे. मी बघते काय करायचं. जालिंदरनाथ जिथे राहतात तिथे जा आणि त्याला सांगा मी बोलवलं आहे. त्यांनी विचारलं कशासाठी तर काय सांगू महाराज? विचारलं तर सांगा राजा गोपीचंदला भेटायचं आहे. जशी आज्ञा. महाराज अजून एक शंका आहे. ती येणार नाही असं म्हणाले तर? असं म्हणाला तर उचलून घेऊन या त्याला. जशी आज्ञा महाराज. आणि तोपर्यंत एक काम करा. राजधानीत 4 मार्ग जिथे एकत्र येतात तिथे सेवकांना एक खोल खड्डा खांदायला सांगा. पण खूप लोक गोळा होतील महाराज. कारण याआधी आपण असं केलं नाही आहे. त्याचा विचार तुम्ही नका करू. आणि हो उशीर झालेला मला चालणार नाही. होय महाराज. जा आता. महाराज एक सांगू का? बोल. जो डोक्यावर अधांतरी भारा घेतो त्यांना पकडून आणणं इतकं सोपं नाही महाराज. हो हे तर माझे ध्यानात आलं नाही महाराज. तुम्हाला जमत नसेल तर मी जाऊन घेऊन येतो. नाही नाही आम्ही जातो महाराज. येतो.
जालिंदर एकटा आहे. कानिफनाथ त्यांच्या सोबत होते ना? होय, परंतु तिथून निघाला तो. आपल्याला असं वाटतं आहे का की आपल्या हातात वेळ नाही? सांगता येत नाही गोरक्षा. एखादी घटना घडणार असेल तर 10 ग्रह नक्षत्र कसं जाळ टाकतात हे पाहतो आहे मी. गुरुवर, मी ह्या क्षणी तिथे प्रकट होऊन जालिंदरला कल्पना देऊ शकतो, त्याला तुमचा संदेश देऊ शकतो. तिथे आपण सगळे एकत्र असणे आवश्यक आहे. गुरुवर, आपण त्याच मार्गाने पुढे जातो आहोत. लवकर पोचू. वेळ अशी आहे की जालिंदरला कल्पना असूनही तो सावध नाही. गुरुवर, आपण आज्ञा केली तर पुढे वेगाने पोचून मी त्यांना सहाय्य करेन. तूही संकटात सापडू शकतोस गहिनी. राजसत्तेचा अनेक वेळा धर्मसत्तेला त्रास झालेला आहे. थांबा. तुम्ही घाबरलेले का आहात? नाही, आम्ही कुठे घाबरलेलोय. महाराजांकडून आला आहात. काही विशेष वार्ता? नाही नाही, तसं काहीच नाही. काही विशेष नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? मला समजणार नाही. महाराज तुम्हाला सांगतीलच. पण तुम्ही सांगितलं तर बरं होईल. नाहीतर महाराजांना तुमच्याबद्दल सांगायला खूप काही आहे माझ्याकडे. पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? सांगा. जालिंदर नाथांना आम्ही घेऊन यायला चाललो आहोत. बर, अजून काही? नाही, तेवढंच सांगितलेलं आम्हाला. होय, एवढंच. बर, या तुम्ही. होय. असं नाही की महाराज माझं ऐकत नाहीयेत. ऐकतायत.
जालिंदरनाथ, तू माझ्या मातेसोबत जे करतो आहेस त्याची काय शिक्षा होईल ह्याची कल्पना नाही तुला. तुझ्या अध्यात्मावर माझा विश्वास नाही, पण मी तुला सोडून दिलं होतं. पण माझ्या मातेसोबत तुझे पाप केलं आहेस त्याला क्षमा नाही. तुला कितीही संपवलं तरी पुन्हा पुन्हा येतोस तू. मी हे सांगायला आलेलो आहे की आजपर्यंत तुझ्यामुळे मला जे करता आलेलं नाही ते यावेळी मी केलेले आहे. आमच्या सद्गुरूंशी बोलताना नम्रपणे बोल, नाहीतर तुला अशी शिक्षा करेन की पुन्हा समोर येण्याचं धाडस करणार नाहीस. गेल्या वेळी मीच ह्याला नष्ट केलं होतं, आजही मीच करेन. तुम्ही मला नष्ट करा पण मला मरण नाही. या सृष्टीच्या सुरुवातीपासून मी आहे. परंतु तुला हे ठाऊक आहे की नाथांना तू काहीही करू शकणार नाहीस. तेच सांगायला आलेलो. तुमच्या नाथांपैकी एका नाथाचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि यावेळी तुम्ही काहीही करू शकणार नाही. गुरुवर, आपल्यापैकी कानिफ आणि जालिंदर हे दोघं तिथे नाहीयेत. काय आदेश आहे गुरुवर? आपल्याला जालिंदरला वाचवलं पाहिजे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. नवीन वार्ता समजली का? नाही,
सगळ्या राज्याला समजलं आणि तुम्हाला ठाऊक नाही. काय झालं? महाराजांच्या जवळ असणाऱ्यांना सगळ्यांना माहित आहे आणि तुम्हाला कल्पनाच नाही म्हणजे आश्चर्य आहे. महाराजांच्या जवळचे जे आहेत त्यात आम्ही नाही. आम्ही नावाला धर्मपत्नी आहोत. देवी, तुम्ही सांगा ना काय आहे ते. जालिंदरनाथ नाव ऐकलंय ना? हो माहित आहे. तेच ना जे राजधानीत मुक्या जनावरांना चारा देतात, पाणी पाजतात. ते मला माहित नाही, पण महाराजांनी आदेश दिले आहेत की त्यांना पकडून घेऊन या म्हणून. धक्का बसला ना? पण त्यांनी असं काय केलंय? त्यांनी काय गुन्हा केला आहे हे तुम्ही महाराजांना विचारा, किंवा राजमाता आहेत त्यांना. या तर ध्यानात आहेत. आता काय करायचं? सांगणं तर भाग आहे. आई, आई, तुम्ही दोघी आत्ता इकडे? कारणच तसं आहे. वेळ न घालवता सांगा. महाराजांनी आदेश दिला आहे की जालिंदरनाथांना पकडून इकडे घेऊन या. काय सांगतायत हे? हो, लोमावती देवींनी सांगितलं. म्हणजे खरंच असणार. पण जालिंदरनाथांचा काय दोष? मला असं वाटतं की तुम्ही महाराजांशी बोललात तर बरं होईल. महाराज, जालिंदरनाथ सोबत आले आहेत. घेऊन या त्याला. शिवशंकरा मदनामी तू जाळीला, राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला. जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला. जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला. जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला. जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला. प्रधानजी, तुमचं काम आत्तापुरतं झालं आहे. तुम्ही बाहेर थांबा. मी बोलवेन तेव्हा आत या. जशी आज्ञा महाराज. राजन, मला इथे कशासाठी बोलवलं आहे? सांगतो. घाई काय आहे? माझ्यासाठी क्षण न क्षण महत्वाचा आहे.
राजन, तुमच्या राज्यात पशु पक्षी प्राणी हे सुखी नाही आहेत. मुक्या जीवांची जितकी काळजी घेतली पाहिजे तितकी काळजी घेतली जात नाहीये. मनुष्याच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची जशी व्यवस्था केली पाहिजे तशी मुक्या जीवांचीही केली पाहिजे. राजन, आपण काहीच बोलत नाहीये. कारण तुम्ही जे बोलत आहात ते नाटक आहे, संभावितपणा आहे. हे काय बोलता आहात राजन? माझी माता तुम्हाला भेटायला येत होती की नाही? होय. कोणत्या वेळेला? रात्री. तुम्हाला हे योग्य वाटतं का? मी तसं त्यांना सांगितलं आहे, पण त्या कशाला येत होत्या हे समजून घ्या. मला काहीही समजून घ्यायचं नाही. कारण तुम्ही माझ्या मातेसोबत अशुभ वर्तन केलं आहे. राजन, हे काय बोलत आहात आपण? तुम्हाला ह्यावर काही बोलायचं आहे? तुम्ही असं अशुभ बोलणार असाल तर मला काहीच बोलायचं नाहीये. प्रधानजी, जी महाराज. मी सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जा ह्याला. मी येतोच. जशी आज्ञा महाराज. चला. हे असं अचानक काय ठरवले आहे गोपीचंदने? त्याला हे सांगायला हवं की काहीही झालं तरी जालिंदरनाथ हे माझे गुरु आहेत. देवी, काय झालं? राजवाड्यात सगळीकडे जे बोलतायत ते खरं आहे का? होय, माझ्या गुरूंना घेऊन येणार आहेत. का? कशासाठी? हे गोपीचंदने नाही सांगितलं. आपण त्यांना भेटायला जात होतो हे महाराजांना समजलं आहे. आई, आमच्या कानावर असं आलं आहे की जालिंदरनाथांना शिक्षा करणार आहेत. काय? काय सांगताय काय?
होय आई. पण त्यांचा काय दोष? थांबा. आपण इथे का थांबलो आहोत? महाराज इकडेच येतील. मग तुम्ही भेटा, माझं काय काम आहे? मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. अहो महाराजांचा आदेश आहे तसा. मी फक्त माझ्या गुरूंचा, सद्गुरूंचा आणि श्री महादेवांचा आदेश मानतो. सदू इकडेच थांब. महाराज काय करायचं यांचं? लोकांसमोर घेऊन गेलो तर सगळीकडे चर्चा होईल. हो मग होऊ द्या ना महाराज. नाही, नंतर सगळ्यांना वाटलं पाहिजे ते राज्य सोडून निघून गेले. आलं ध्यानात. पण नेमकं काय करायचं? सेवकांना त्यांच्या कुटीबाहेर खड्डा खणून ठेवायला सांगा. होय महाराज. सदू इकडे. इतर सेवकांना सांग त्यांच्या कुटीबाहेर एक खड्डा खणून ठेवा. त्यांना सांग आणि आमच्या पाठोपाठ ये. जशी आपल्या आज्ञा महाराज. चला महाराज. तुमची कुटी पाहायची इच्छा आहे. जाऊया तिकडे. मला तुमच्या हेतूविषयी शंका आहे, पण मला त्याची भीती नाही. चला. ए इकडे या रे. महाराजांचा तुमच्यासाठी आदेश आहे. काय करायचं आहे? जालिंदर नाथ ठावाय नव. राजधानीच्या बाहेर झोपड्या बांधून राहत्या तेच नवं. वय तुम्ही बोलू नका, माझं ऐका. तिथं जायचं आणि मोठा खड्डा खणायचा. कशासाठी? होम करायचंय का? सांगितलं तेवढं करा. चला. तुम्ही मला तुमच्या राजवाड्यात बोलवलं आणि आता पुन्हा कुटीच्या दिशेने निघालो आहोत. होय, तिकडेच चाललो आहोत. पण तुम्ही का येत आहात सोबत? तिथे गेल्यानंतर समजेल. माझ्या कुटीबाहेर हा खड्डा कोणी खणला आहे?
माझ्या आज्ञेने तो तयार केलाय. कशासाठी? तुझ्यासाठी. हे पाप तूच करू शकतोस. माझ्याशी प्रतारणा केल्याची हीच शिक्षा आहे जालिंदरनाथ. मौन आहात. आपण सांगितलं तर उत्तम, नाहीतर मला पाहावे लागेल. देवी, सत्याच्या धर्माच्या मार्गावर अनेक काटे आहेत. हा मार्ग सोपा नाही. कोणाचं? काय झालं? जालिंदरला गोपीचंदने जमिनीत पुरलं आहे. काय? मग त्याला बाहेर काढायला हवं. नाही देवी, तशी जालिंदरचीच इच्छा नाही. असं कसं होईल? त्याला कोणीही सहाय्य करायला नको आहे. पण हा कसला हट्ट? होय, ते तसंच आहे देवी. परंतु मच्छिंद्र, गोरक्ष, कानिप यांना तर समजायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी गोपीचंदच्या राज्यात यायला हवं.
जालिंदर राहतो ते हीच कुटी. इथे जे दिसतंय त्या सगळ्या नाथ परंपरेच्या खुणा आहेत. कानिफनाथ ही कुठे दिसत नाहीयेत. जालिंदर, कानिफा, याचा अर्थ आपल्याला जे अशुभ संकेत मिळत होते ते खरे आहे. गुरुवर, श्री दत्तात्रयांनी आपल्याला जे सावध केले ते योग्यच होते. आता आपण जालिंदरनाथांना कुठे शोधायचे? तो इथेच आहे.